महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। 4,500 रुपयांची रक्कम ही महिलांच्या बँक खात्यामध्ये वितरित होण्यास सुरुवात झाली आहे। महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये आज लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वाटपाचा पहिला टप्पा पार पडला आहे। मंत्रालयातून बटन दाबल्यानंतर महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत। महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा होत आहेत। पहिल्या 5 जिल्ह्यांमध्ये 80% पैसे महिलांच्या खात्यावर जमा झाले आहेत, तर उरलेल्या 10 जिल्ह्यांमध्ये 85% महिलांना लाभ मिळाला आहे। जेव्हा सकाळी हप्ता वाटपाला सुरुवात झाली तेव्हा 2 अटींनुसार हजारो महिलांचे अर्ज पात्र ठरवले गेले, तर लाखो महिलांना बोनस देखील देण्यात आला आहे। 4,500 रुपयांची रक्कम खात्यामध्ये वितरित झाली आहे। त्या हप्ता वाटपामध्ये सर्वात मोठा वाटा हा सुनेत्रा बहिणींनी उचलला आहे। तिजोरीचा दरवाजा लाडक्या बहिणीसाठी उघडा केला असून आता बँक खात्यामध्ये विशेष तरतूद वितरित होत आहे। यामध्ये 15 जिल्ह्यांची विभागणी कशी झाली आणि त्या 5 जिल्ह्यांमध्ये नेमक्या कोणत्या महिलांना पात्र ठरवण्यात आले, उरलेल्या 10 जिल्ह्यांमध्ये कशा प्रकारे हप्ता वाटप पार पडला आहे हे पहा। कारण लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा झाले आहेत का हे पहा। जर तुमच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा झाले नसतील तर लक्षात ठेवा की सरकारने आता विशेष रिपोर्ट बनवला आहे। जिल्ह्यांची यादी जाहीर करताना 2 सिक्रेट नियम देखील जाहीर केले आहेत। लाडक्या बहिणींनी स्वतः एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्रा बहिणी पवार यांनी निर्णय घेऊन महिलांना सक्षम करण्यासाठी 4,500 रुपये सोडले आहेत। बँकांना आदेश देण्यात आले आहेत। मोठ्या निर्णयाची अंमलबजावणी झाली असून एकनाथ शिंदे साहेब यांनी स्पष्ट सांगितले की कोणत्याही तांत्रिक कारणामुळे बहिणींचे पैसे अडकता कामा नये, म्हणून बँकांमध्ये आज विशेष विंडोज बनवल्या आहेत। शिंदे साहेबांनी डीबीटीचे बटन दाबल्याबरोबरच विभागणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। परंतु यामध्ये सर्वात मोठा ट्विस्ट हा आहे की सर्वच बँकांमध्ये हे पैसे एकाच वेळी जमा झाले नाहीत। सरकारने आता यावेळी बँक प्रायोरिटीची लिस्ट तयार केली आहे। यामध्ये तुमच्याकडे जर बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा कोणत्याही बँकेचे खाते असेल तर तुमच्यासाठी एक विशेष बातमी आली आहे। कारण सकाळी 10 वाजता डीबीटीचे बटन दाबले गेले तेव्हा सरकारने स्पष्ट सांगितले की बँकांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना सरकार आता डिजिटल प्रणाली वापरत आहे। त्यामुळे 10 जिल्ह्यांमध्ये 85% महिलांच्या खात्यावर लाभ वितरित झाला, तर 5 जिल्ह्यांमध्ये 80% महिलांना पैसे मिळाले आहेत। महाराष्ट्रामध्ये सरकारने हप्ता वाटपाचा पहिला टप्पा पार केला आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता अर्थ कार्यालयाला स्पष्ट सूचना दिल्या। ज्या बहिणींचे मागील 2 हप्ते तांत्रिक कारणामुळे रखडले होते त्यांना तिसऱ्या हप्त्यामध्ये सर्व थकीत रक्कम व्याजासह मिळत आहे। यासाठी सरकारने हजारो कोटींचा निधी हा राखून ठेवला होता। हा निधी मंजूर झाल्याबरोबरच महिलांच्या खात्यामध्ये लाभ वितरित होत आहे। तिजोरीतून पैसे काढण्यात आले असून बँकेच्या दारापर्यंत पोहोचवले गेले आहेत। कोणत्याही क्षणी हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहेत। हे हप्ता वाटप फक्त 1 दिवस नाही तर 2 दिवस पार पडणार आहे। आज आणि उद्या 2 दिवसांमध्ये 15 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये पैसे वितरणाचे काम सुरू राहणार आहे। सरकारने यामध्ये 2 गटांमध्ये विभागणी केली आहे। अ गट आहे त्यामध्ये पहिल्या पात्र यादीतील महिलांच्या खात्यामध्ये पैसे वितरित होत आहेत। दुसरा ब गट आहे त्यामध्ये दुसऱ्या यादीतील महिलांच्या खात्यामध्ये पैसे वितरित होणार आहेत। एकूण 4,500 रुपयांसाठी सरकार आता समिती नेमत आहे आणि हप्ता वाटप पार पडत आहे। त्यामुळे बँकांमध्ये गर्दी होणार नाही। 2 दिवस हे हप्ता वाटप सुरू राहणार आहे। येत्या 24 ते 48 तासामध्ये महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यातील सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचाही जिल्ह्याचा नाव असेल तर तुमच्या मोबाईलवर कोणत्याही क्षणी पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार असून तुम्हाला 4,500 रुपयाचा लाभ मिळणार आहे। आज सकाळी मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरून डीबीटीचे बटन दाबले गेले आणि महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यातील बहिणींच्या खात्यावर 4,500 रुपये वितरित होण्यास सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणींना आता 4,500 रुपये जमा होत आहेत। परंतु बँकांमध्ये एक चूक झाली तर हे पैसे अडकून देखील राहू शकतात। तुम्हाला वाटत असेल की डीबीटीचे बटन दाबले तर लगेच पैसे जमा होणार, पण तसं नाहीये। आज पैसे वाटपाचं काम सुरू केल्यावर सरकारने बँकांना विशेष क्वालिटी फंड पुरवला आहे। याचाच अर्थ असा आहे की बँकांकडे हे पैसे वर्ग केले जाणार असून सर्व्हर डाऊन होणार नाहीत। जेव्हा सर्व्हर चालू असतील तेव्हाच पैसे तुमच्या खात्यावर बँकेकडून सोडले जातील। मुख्यमंत्री महोदयांनी बँकांना आदेश दिले आहेत की बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होत असताना कोणत्याही अडचणीशिवाय जमा व्हावेत। यासाठी सरकार आता विशेष तरतूद लावत आहे। त्यानुसार जेव्हा सर्व्हर चालू असणार आहे तेव्हा महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे।
त्यामुळेच लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी पहिल्या गटामध्ये बसाल तर तुमच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होतील, आणि जर तुम्ही दुसऱ्या गटातील असाल तर तुमच्या खात्यामध्ये उद्या पैसे जमा होऊ शकतात. कारण हप्ता वाटपासाठी 4,500 रुपये महिलांच्या खात्यावर जमा होत असताना पहिल्या गटामध्ये 5 जिल्हे समाविष्ट आहेत, तर दुसऱ्या गटामध्ये 10 जिल्हे समाविष्ट आहेत. या जिल्ह्यांमध्ये वितरणाचं काम हे 85% पार पडत आहे. उरलेल्या जिल्ह्यांमध्ये महिलांच्या खात्यावर पैसे अडकून राहू नयेत म्हणून सरकारने बँकांना एक विशेष ग्रीन सिग्नल लागू केला आहे. त्यानुसार 4,500 रुपये हे जमा होत आहेत. बहिणींनो, हे हप्ता वाटप पार पडते, परंतु तुमच्या खात्यामध्ये हे पैसे कधी जमा होणार आहेत हे जाणून घेण्यासाठी महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी निवडलेले 2 नियम देखील लक्षपूर्वक ऐका. सरकारने महाराष्ट्राची विभागणी करताना आता रँडमली जिल्हे निवडलेले नाहीत, तर यामध्ये सरकार 2 नियमानुसार जिल्ह्याची विभागणी करत आहे. बँक मॅपिंग स्ट्रॅटेजी सरकारने लावली आहे. 15 जिल्ह्यांची निवड केली आहे. जिथे बँकिंगचे सर्व्हर जास्त रिलायबल आणि विश्वासार्ह होते त्या जिल्ह्यांमध्ये आज 4,500 रुपयाच्या वितरणाचा पहिला टप्पा पार पडत आहे. यामध्ये सरकारने 2 विभागण्या केल्या आहेत, तर 5 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये बहिणींना हप्ता वाटप पार पडले आहे. परंतु तुमच्या खात्यामध्ये हे पैसे कधी जमा होणार आहेत हे जाणून घेण्यासाठी महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी निवडलेले 2 अटी देखील जाणून घ्या. लाडका बहिणींनो, आता तुमच्या खात्यावरती पैसे सोडत असताना सरकारने विशेष तरतूद लावलेली होती. यामध्ये 80% महिलांनी ई-केवायसी प्रोसेस ही आधीच डिजिटल पद्धतीने पूर्ण केल्याची पाहायला मिळाली. या 15 जिल्ह्यांपैकी 5 जिल्ह्यांमध्ये 80% महिलांनी ई-केवायसी प्रोसेस ही डिजिटल पद्धतीने पूर्ण केली होती. उर्वरित 10 जिल्ह्यांमध्ये वेग वाढवण्यात आला. त्यानंतर त्या जिल्ह्यांमध्ये सरकारने 80% महिलांचे बँक खाते या आधार कार्डशी लिंक असल्याचं पाहिलं. आज सकाळी 10 वाजता ऑटो क्रेडिट सुरू झालं आणि महिलांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यात आले. बँकेने जुनी थकबाकी किंवा किमान शिल्लक रक्कम यातून पैसे न कापता महिलांच्या खात्यामध्ये पूर्णपणे 4,500 रुपयांचा लाभ वितरित करावा असा आदेश देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बँकांना दिला. त्यानंतरच महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटपाचा पहिला टप्पा पार पडला आहे. उरलेल्या 10 जिल्ह्यांमध्ये देखील पैसे महिलांच्या खात्यावर जमा होत आहेत. त्यामुळे आपण सर्वात आधी त्या जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. सुरुवातीच्या टप्प्यात सरकारने अशा 5 जिल्ह्यांची निवड केली होती जिथे बँकिंग डेटा आणि आधार सीडिंगचं काम सर्वाधिक गतीने पूर्ण झालं आहे. या जिल्ह्यांमध्ये सकाळी 11 वाजता 80% महिलांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. पुणे राज्याची सांस्कृतिक राजधानी असल्याने इथे बँकिंग नेटवर्क मजबूत होतं, तर तिथे देखील हप्ता वाटपाचं काम पूर्ण झालं. नागपूर उपराजधानी प्रशासकीय परतेमुळे सर्वाधिक वेगाने मेसेज महिलांच्या खात्यावर जमा झाले. 4,500 रुपये महिलांना मिळाले. छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यातील या केंद्रावर विशेष लक्ष सरकारने केंद्रित केले असून येथे टप्पा पार पडला. नाशिक उत्तर महाराष्ट्रातील या जिल्ह्याने वितरणामध्ये आघाडी मारली आहे. सांगली पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये 80% लाभार्थ्यांना पहिल्या तासामध्ये निधी मिळाला आहे. दुसऱ्या गटामध्ये उर्वरित 10 जिल्ह्यांचा समावेश होता. विशेष म्हणजे या 10 जिल्ह्यांमध्ये लाभ वितरित होत असताना या जिल्ह्यांमध्ये तुलनेने 85% लाभ जास्त वितरित झाला आहे. कोल्हापूर ग्रामीण भागातील महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले. सातारा जिल्ह्यात बँकांनी विशेष खिडकी सुरू करून हप्ते वितरणाचे काम सुरू केले. सोलापूर जिल्ह्यातील 85% बहिणींना आज 4,500 रुपयांचा लाभ प्राप्त झाला. खानदेशातील जळगाव जिल्ह्यामध्ये वितरणाची गती लक्षणीय दिसली. विदर्भातील अमरावती जिल्ह्यामधील महिलांच्या खात्यावर 4,500 रुपयांच्या वितरणाचे काम सुरू झाले. लातूरच्या शैक्षणिक आणि व्यापारी केंद्रांमध्ये बँकेतील काम जलद गतीने पूर्ण झाले असून लातूरमधील महिलांना 4,500 रुपयांचा लाभ मिळाला. बुलढाणा जिल्ह्यात तांत्रिक अडचणीचे प्रमाण कमी राहिल्याने या जिल्ह्यामध्ये देखील 85% महिलांना लाभ मिळाला. कापूस उत्पादक यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज 4,500 रुपये वितरित झाले. अहिल्यानगर भौगोलिकदृष्ट्या मोठा जिल्हा असून इथे 85% वितरण आज पूर्ण झाले. धाराशिव या मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये देखील आज 4,500 रुपयांचा लाभ महिलांच्या खात्यामध्ये वितरित झाला आहे. सरकारने बँकांना जो विशेष निधी दिला होता तो आज महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे. परंतु हे पैसे अजूनपर्यंत प्रोसेसमध्ये आहेत. म्हणजेच जर तुमच्या खात्यामध्ये आज पैसे जमा झाले नाहीत तर ते उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत कधीही जमा होऊ शकतात. बँकेमध्ये आता विशेष यंत्रणा राबवली जात आहे. तिथे फक्त फेल ट्रान्झॅक्शन झाले तर पुन्हा प्रक्रिया करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो,
जर 4,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाली तर यामध्ये बँका पुन्हा प्रक्रिया करणार असून उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये परत पैसे सोडले जाणार आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमधील सर्वच महिलांना येत्या 48 तासामध्ये 4,500 रुपयांचा लाभ हा मिळणार आहे।